जय जिजाऊ. वैदर्भीय ग्रामीण खाद्य संस्कृती शिदोरी 24मध्ये आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत. ती आहे पोह्याला पर्याय असा मुरमुऱ्याचा पदार्थ. याला सुशिला असं नाव आहे आणि सुशिला माझ्या आईचं पण नाव आहे, त्यामुळे मला निश्चितच तो आवडलेला आहे. तर आपण हा कसा करतात ते आता बघूया. सर्वप्रथम हे जे मुरमुरे आहे हे मी पाण्याने धुवून टाकते. ही जी रोळी आहे चाळणी, यामध्ये मी हे उपसून ठेवले. आता आपण हे पोह्यांसारखाच फोडणी द्यायचं आहे. याच्यासाठी आपण कांदा घेतला आहे, गोडलिंब घेतला आहे, मिरच्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या बारीक चिरून घेतल्या आहे, टोमॅटो घेतला आहे, शेंगदाणे घेतले आणि थोडासा डाळवा घेतलेला आहे. त्यात आपण या ठिकाणी फोडणी देऊया. याच्यामध्ये मी 2 डाव तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी तडतडली की आपण हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकू. थोडासा ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये सांबार टाकू. त्यानंतर आपण कांदा टाकू. कांदा थोडासा लालसर झाला की आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया. डाळवा आणि शेंगदाणे हे सर्व आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. टोमॅटो टाकून घेऊ. हे थोडी हळद टाकून घेऊ. थोडं चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकू. थोडीशी साखर टाकून घेऊ. थोडीशी याच्यामध्ये धनेपूड टाकू, जिरेपूड आणि थोडीशी आपण ही धनेपूड टाकू. आपण याच्यात मुरमुरे टाकून घेतलेले आहे आणि याला एक छान वाफ येऊ दे. थोडीशी कोशिंबीर टाकून आपण याला एक वाफ येऊ देऊ. याला वाफ यासाठी याच्यावर आपण थोडंसं झाकण ठेवून घेतलेलं आहे. निंबू आपण याच्यात पिळून घेऊया. आता आपण हा अगदी खाण्यासाठी तयार झालेला आहे. यावर आपण थोडंसं हे जो खोबऱ्याचा किस आहे हा टाकून घेऊ. आपण यावर शेवसुद्धा टाकून घेऊ शकतो, छान लागतो. अगदी सोपा आणि अगदी झटपट होणारा आणि पोहे नसले तर त्याला पोह्याला पर्याय असा हा सुशिला पदार्थ आपण नक्कीच एक वेळ करून पहा. आपल्याला निश्चितच आवडेल अशी आशा आहे. आपल्यासमोर ही रेसिपी सादर करताना मला नक्कीच आनंद होत आहे. भन्नाट चवीचा हा पदार्थ अतिशय मऊ. आपण अवश्य करून पहा. आपण व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ.